तर धारावी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे करावे ब या संघाला. तर करावे ब या संघाची सलामीवीर जोडी देखील मैदानात येताना दिसते. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज कपिल व नॉन स्ट्राईक एंडवर असेल धनेश. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज विष्णू. दरम्यान पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. लांबी कमी उंची जास्त, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख झेल देखील पकडला जातोय. अशा तऱ्हेने इनिंगच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज कपिल मात्र गोल्डन डकचा देखील शिकार ठरतोय. डीजे तर धनेशाची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनचा फलंदाज देखील मैदानात जाताना दिसतोय. अर्थातच कैलास देखील फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर स्ट्राईक एंडवर असेल आता मात्र प्रथमच डावखुर हाताचा फलंदाज अर्थातच धनेश आणि स्ट्राईक एंडवर असेल. तर इथं मात्र पहिल्या चेंडूवर देखील एक मोठा मासा जाळायला लागला. अर्थातच गोलंदाज विष्णू याच्या. दरम्यान P1च्या षटकातील दुसरा चेंडू देखील घेऊन येईल गोलंदाज विष्णू. त्याला समोर स्ट्राईक एंडवर असेल आता मात्र डावखुरा फलंदाज प्रथम स्ट्राईकला असेल तोच धनेश. दरम्यान बॅटल असेल धनेश टू विष्णू, विष्णू टू धनेश. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दुसरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये चेंडूचा ऑफच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक येईल जवळ जवळ, चेंडू जातोय सीमा रेषा पार खणखणीत. स्वतःची व संघाची धावफलकाला मात्र स्वतः 4 धावांनी देखील सुरुवात करताना दिसतोय. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर धावफलक मात्र 4 धावांनी देखील वाढला गेला. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 4 धावा. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील तिसरा चेंडू घेण्याल गोलंदाज विष्णू. त्याला सामोरं जाईल धनेश एका चौकारच्या साहाय्याने खेळतोय. इथं मात्र अकुट टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाजूचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जात आहे. आपण तर एका धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या 5. दरम्यान पुढचा चेंडू पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. इथं मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. तर क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, फिकल दौसर घेतलेली एक चोरटी धाव एका धावाने देखील धावफलकावर वाढवताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 6 धावा. तर इथं मात्र धनेश देखील कैसा संघाला सावरताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर एक खंदा फलंदाज अर्थातच कपिल बाद झालं होतं, त्यानंतर मात्र स्वतःला सावरून संघाला देखील सावरताना दिसतोय. तो गेट बंद करा, गाडी आतमध्ये येऊ देऊ नका. तर दरम्यान सामन्याला सुरुवात. इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व चेंडू फळीचा कसा संगम होत नाही. निर्धाव चेंडूची देखील सांगता डॉट बॉलला. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील 5वा चेंडू गोलंदाज विष्णू याचा खेळायला कैलास. इथं मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या कैसा बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून देखील दंडित केला जाते. अवंतर एका धावाने धावफलक वाढतंय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 7 धावा. दरम्यान पुढचा चेंडू विष्णू याचा.
इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा देखील प्रयत्न होता. गोलंदाजाचा मात्र चकतोय, तर क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल. तवसर घेतलेली एक धाव, एका धावाने धावफलक देखील पुन्हा एकदा वाढतोय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 5 चेंडू मागे तब्बल 8 धावा. दरम्यान पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज विष्णू दाला समोर स्ट्राईक एंडवर असेल, एका चौकारच्या सहाय्याने खेळतोय तोच धनेश. दरम्यान शेवटच्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता, तर डेड सर्कल पार करतोय, मात्र क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फेकल. तवसर घेतलेली एकच धाव, तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली. करावे ब या संघाची एक गडी बाद 9 धावा. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर एका सुमुदीर गीत नंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील संदेश वापरला जातोय. तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाज संदेश दाला समोर स्ट्राईक एंडवर असेल, एका चौकाराच्या सहाय्याने खेळतोय तोच फलंदाज धनेश. तर इथं मात्र बॅटर असेल संदेश टू धनेश. दरम्यान पहिल्या चेंडू इथं मात्र इट इज अ वाईड. पंचांच्या माध्यमातून देखील वाईड बॉलचा निर्णय देण्यात येतोय. नकारात्मक चेंडू आमंत्र एका धावाने धावफलक मात्र दुहेरी अंकाला देखील स्पर्श करताना दिसतोय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 10 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदेशाचा. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. चेंडू जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातात, मात्र यष्टी रक्षक चूक करतोय, तर जेल देखील सोडली जाते. एका खंद्या फलंदाजाची अर्थातच धनेशची जेल सोडली जाते यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. तर इथं कैशी झेल देखील मागणी पडेल की काय, तर एका धावाने देखील तवसर धावफलकावर वाढ होताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 11 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडू गोलंदाज संदेशाचा खेळल कैलास. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागते. इथं मात्र सुरेखपणे यष्टी रक्षक करतोय यष्टी रक्षक, तर फलंदाज कैलास बॅक टू द पवेलियन. दुसरा गडी देखील बाद होतोय. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर कैलासाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय भुवनेश, मैदानात जातोय. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज भुवनेशच्या माध्यमातून, मात्र बॅटची इनर एज लागते. चेंडू जातोय थेट लेग स्लिपच्या दरम्यान, तिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फिकल. तवसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक वाढ होताना दिसते. धावफलकावर धावसंख्या आता मात्र तब्बल 12 धावा. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेण्याल गोलंदाज संदेश, त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर असेल, एका चौकारच्या सहाय्याने करतो तोच धनेश. इथं मात्र धनेशने मारलेला फटका, चेंडू चाललाय थेट. इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील झेल सोडली जाते. तवसर घेतलेल्या
जवळ जवळ 2 धावा, 2 धावाने देखील धावफलकावर वाढ होताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 14 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र लेग स्टिकच्या कैसा बाचा चेंडू पंचांच्या माध्यमातून इट इज अ वाईड. 1 धावाने देखील धावफलक वाढताना दिसतंय. तर धावसंख्या झाली तब्बल 15 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरतोय. तर बॅटची एज देखील लागते. यष्टीरक्षक येईल, चेंडू गॅदर करेल. तवसर घेतलेली फक्त एकच धाव. 1 धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 16 धावा. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज मार्क संदेश. त्याला समोर स्ट्राईक वर असेल भुवनेश. दरम्यान संदेशने टाकलेला चेंडू, भुवनेशने मारलेला फटका, चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. तर दवसर घेतलेली एक धाव. 1 धावाने षटक संपुष्टात येते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली. करावे ब या संघाची 2 गडी बाद 17 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. तर पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे देखील वळूया. तर ऐरोली गावातील समाजसेवक अर्थातच अरुणजी वैती साहेबांचा सत्कार करतील मनोज जाधव. तर समाजसेवक अरुणजी वैती साहेबांचा देखील सत्कार केला जाईल. भूपेंद्र यांच्या माध्यमातून बायेची उपदार शाल व प्रेमाचा प्रतिपुष्प गुच्छ देऊन इथे मात्र अरुणजी वैती साहेबांचा देखील सत्कार केला जातोय. धन्यवाद डीजे मास्टर. तर पुन्हा एकदा सामनाकडे वळूया. 2 षटकामागे धावफलकावर धावसंख्या लागली गेली. करावे ब या संघाची तब्बल 2 गडी बाद 17 धावा. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील नौका गोलंदाज वापरला जातोय. अर्थातच रोहन. त्याला समोर स्ट्राईक वर असेल भुवनेश. तर नक्की खूपच संत गतीने देखील धावफलक वाढताना दिसतोय करावे ब या संघाचा. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू दरम्यान पुढचा चेंडू पंच निर्णय नकारात्मक. चेंडू आबंदरशा. 1 धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 20 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय थेट बघता बघता सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. तर धावफलक 6 धावाने देखील वाढले जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल
26 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बिग हिट केला गेलाय. चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या आत. तर फलंदाज टिटफॉर टॅट देखील केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. याच्या अगोदरच्या चेंडूवर जर गोलंदाजाला षटकार लागला तदनंतर मात्र फलंदाजाला देखील बाद करण्यात यशस्वी झाला गोलंदाज रोशन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर भुवनेश्वरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय निलेश. तर अजूनही स्ट्राईक एंडवर एक खंदा फलंदाज अर्थातच धनेश देखील बाकी आहे. दरम्यान तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेणारे गोलंदाज रोहन. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाज रोहन देखील यशस्वी होतोय. डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुल केला जातोय. पुल इज अ सक्सेसफुल पॉवरफुल आयर्न एंड्स अप. इट इज अ यूज 6 बाय बॅट्समॅन धनेश. तर धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी वाढला जातोय डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र 2 षटक 5 चेंडू मागे तब्बल 32 धावा. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. मात्र वन बाउन्स क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल फेकल दौसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक देखील वाढला जातो. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा डीजे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज अर्थातच हेमंत वापरला जातोय. तर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज सलामीला आला होता तोच धनेश. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय ते आउट ऑफ द पार्क. इट इज यूज 6 बाय बॅट्समॅन धनेश. धन्यवाद डीजे मास्टर. तर इथं मात्र मैदानात कैसा धनेश आग ओकताना दिसतोय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र 30+ करावे ब या संघाची 39 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू, चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसला जातोय. मात्र अक्रॉस क्रिकेट देखील खेळलं जातंय. मात्र अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट का म्हणलं जातं याचं देखील पुन्हा एकदा पुष्टीकरण दिसलं गेलं मैदानात. तर निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. इथं मात्र उडवलाय चेंडू, चेंडू चाललाय थेट बघता बघता सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. फलक पुन्हा एकदा 6 धावांनी वाढला जातंय. दरम्यान पुढचा चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट केला गेलाय. बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले देखील केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. फलक पुन्हा एकदा 6 धावांनी देखील वाढल्या जाते. आता मात्र फलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 51 धावा. सांघिक अर्धशतक देखील इथं झळकवताना दिसतंय संघ करवे ब संघ. दरम्यान पुढचा चेंडू, इथं मात्र ऑफच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक सुरेख झेल देखील पकडला जातोय. तर फलंदाज देखील बाद होतोय. 14 चेंडू मागे सुरेख अशा 35 धावाची एक मॅरेथॉन पारी देखील केली गेली फलंदाज धनेशच्या माध्यमातून. तर नक्कीच प्रेक्षकांना टाळ्या देखील झाले पाहिजे या खेळाडूसाठी. 14 चेंडू मागे 35 धावाची एक मॅरेथॉन पारी खेळली गेली आपल्या संघासाठी. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हे मन त्याला समर्थ स्ट्राईकवर असेल निशांत. दरम्यान या डावातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करेल फलंदाज निशांत. दरम्यान शेवटचा चेंडू, इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटची एज लागते, चेंडू जातो थेट घोषित स्वरूपात. तर एक 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 52 धावा व 53 धावांचं देखील लक्ष असेल संघ धारावी संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. माननीय उप स्वच्छता निरीक्षक नवी मुंबई महानगरपालिका श्री भूषण सुतार साहेबांचा देखील इथं सत्कार केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर विनंती करतो अरुण वैदी साहेबांना की त्यांचा सत्कार करावा. माननीय उप स्वच्छता निरीक्षक नवी मुंबई महानगरपालिका भूषण सुतार साहेबांचा देखील इथं सत्कार केला जातो अरुण वैदी यांच्या माध्यमातून.
धन्यवाद डीजे मास्टर. ऐरोली कोलीवाडा 30+ संघ आयोजित ऐरोली कोलीवाडा 30+ चषक. तर या चषकाचा प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे 20,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. तसंच द्वितीय पारितोषिक असेल ते म्हणजे 10,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. तसंच तृतीय पारितोषिक असेल ते म्हणजे 5,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. तसंच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज व या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर देखील एक आकर्षक चषक असेल. तर या स्पर्धेत मात्र 24 संघांना प्राधान्य दिले आलेलं होतं. त्यानंतर मात्र पहिल्या दिवशी पहिल्या दिवसात मात्र सारसोळे संघाने देखील मजल मारली. दुसऱ्या दिवशी मात्र करवे संघाने मजल मारली. तर इथं मात्र आजच्या दिवसात जो संघ जाईल तो देखील ट्रायंग्युलरमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातच देखील या स्पर्धेची मेगा फायनलचा सामना देखील तुमच्या समोर रंगला. तर दरम्यान 53 धावांचं लक्ष देखील असेल संघ धारावी 30+ धारावी या संघाला. तर 53 धावांचा पाठला करताना सलामीवीर जोडी मैदानात देखील येताना दिसते. स्ट्राईक एंडवर असेल रोहन. इथं मात्र रोहन याच्या माध्यमातून लगावला गेलेला फटका. तर एकच धाव. तर P1च्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज निशांत, त्याला समोर स्ट्राईक एंडवर असेल हितेश. दरम्यान 53 धावांचा देखील लक्ष असेल 30+ धारावी या संघाला. दुसरा चेंडू इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती मात्र झेल सोडलं जातोय गोलंदाज निशांतच्या माध्यमातून. तर नक्कीच झेल सोडली की मॅच सोडली असा देखील एक प्रश्न असेल. तर दौसर घेतलेली एक धावाने देखील धावफलकावर वाढ होते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 2 धावा. दरम्यान पुढचा चेंडू निशांतचा खेळ रोहन. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागते. चेंडू जाते थेट घोषित स्वरूपात. एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या आता मात्र 3 धावा. तर विनंती केली जाते गोठवली संघ तसंच शिरवले ब संघ आपला कर्णधार त्वरित समक्षण कक्षेत पाठवावा नाणेफेकसाठी. तर यावर नंतर देखील नाणेफेक रंगल. तर पहिल्या P1च्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क पर निशांत, त्याला समोर स्ट्राईक एंडवर असेल रोहन. तर मोठे फटके देखील मारावे लागतील रोहन याला कुठेतरी संघाला विजय नेण्यासाठी. इथं मात्र बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय काव कॉर्नरच्या दिशेने पण बाउन्स सी मारेशा पार खणखणीत चौकार. धावफलक मात्र बऱ्याचशा काळानंतर 4 धावाने देखील वाढल्या जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र 4 चेंडू मागे 7 धावा. तर विनंती केली जाते गोठवली संघ तसंच शिरवले ब संघ. शिरवले ब संघाचा कर्णधार आलाय. तर गोठवली संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती केली जाते आपला कर्णधार त्वरित समर्थन कक्षेत पाठवावा. दरम्यान इथं मात्र पुन्हा एकदा बिग हिट केला गेलाय. चेंडू जाते लांबी कमी उंची जास्त. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख झेल देखील पकडला जातोय. तर फलंदाज देखील बाद होतोय. दरम्यान फलंदाज देखील बाद झाला. रोशन याची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनचा फलंदाजीसाठी देखील मैदानात जातोय. अर्थातच BPL मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. दरम्यान पुढचा चेंडू
इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज लागते, चेंडू जातोय थेट घोषित स्वरूपात एकच धाव. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र 30+ धारावे या संघाची तब्बल 8 धावा. तर इथं मात्र एका फ्रेश सामन्याचा देखील नाणेफेक होईल. एका साईडला असेल शिरवले ब संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या साईडला असेल गोटवली संघाचा कर्णधार. तर विनंती केली जाते शिरवले ब संघ आपला कर्णधार पाठवावा नाणेफेकसाठी. तर नाणेफेक होते जितू मात्रे साहेबांच्या हस्ते. इथे मात्र नाणेफेक झाली. नाणेफेक मात्र तर शिरवले ब संघ देखील नाणेफेक विजय होतोय. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील नौका गोलंदाज अर्थातच भूषण देखील वापरला जातोय. तर स्ट्राईक एंडवर असेल बिपिन. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. मात्र एक धावाने देखील धापलकावर वाढ होताना दिसते. धापलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 9 धावा. तर दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू गेलेला गोलंदाज भूषण, त्याला साम्राज्य स्ट्राईक एंडवर असेल हितेश. इथं मात्र हितेशने मारलेला फटका. समाज मंदिराला चेंडू आढळतोय. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फेकल, तौसर घेतलेल्या जवळ जवळ 2 धावा. 2 धावाने देखील धापलकर वाढ होताना दिसते. धापलकर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल दुहेरी अंकाला देखील धावसंख्या स्पर्श करताना दिसते. धापलकर धावसंख्या 11 धावा. दरम्यान पुढचा चेंडू लांबी कमी, उंची जास्त, जेलखाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद होतोय हितेश. तर हितेशाची जागा बनवून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय राहुल. तर उर्वरित 14 चेंडू मागे 42 धावाची देखील गरज असेल सामना जिंकण्यासाठी धारावी संघाला. इथं मात्र बिपिनने मारलेला फटका, सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक तर तौसर घेतलेल्या जवळ जवळ 2 धावा. 2 धावाने धापलक देखील वाढला जाते. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज बिपिन धावचीच्या स्वरूपात बाद झाला. अजून एक चेंडू उर्वरित आहे.
अजून एक चेंडू उर्वरित आहे. अजून एक चेंडू उर्वरित आहे. दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज भूषण येतात. खेळ स्ट्राईक एंडवर असेल. फलंदाज राहुल. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र 22च्या स्वरूपात एक धाव देखील घेतली जाते. एका धावेने दुसरे षटक संपुष्टात येते. दाफलकर धावसंख्या लागली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा डीजे. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर देखील एक नौका गोलंदाज वापरला जातोय. अर्थातच राहुल. तर स्ट्राईक एंडवर देखील राहुल. तर बॅटल असेल राहुल टू राहुल. दरम्यान पहिल्या चेंडू निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. आता मात्र उर्वरित 11 चेंडू मागे 39 धावांची देखील गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 10 धावे संघाला. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेटच्या दिशेने लगावलेला फटका. 1 धाव धावून पूर्ण. इथे मात्र गचार क्षेत्ररक्षकाचं तितकं सुंदर बॅकअप देखील करतोय. तर एकच धाव देखील समाधान मानावं लागेल. एका धावाने धावफलक देखील वाढला जात आहे. दाफलकर धावसंख्या लागली गेली तब्बल 15 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न काही असफल ठरतोय. तर तवसर घेतलेली फक्त एकच धाव. एका धावाने देखील दाफलकावर वाढ होताना दिसते. दाफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 16 धावा. 2 षटक 3 चेंडू मागे. दरम्यान तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाज राहुल याचा. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज राहुलच्या माध्यमातून प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र गोलंदाज राहुल यशस्वी होतोय. डॉट बॉल. दरम्यान तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज राहुल. त्याला सामोरं स्ट्राईक एंडवर फलंदाज राहुल. इथे मात्र राहुलने मारलेला फटका. तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू देखील पडतोय. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फेकल. तवसर घेतलेल्या जवळ जवळ 2 धावा. 2 धावांनी धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र 18 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू. इथे मात्र डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. तर गचार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील केला जाते. तर क्रिकेटमध्ये देखील फुटबॉल खेळला जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तरी इथे मात्र जवळजवळ 2 धावा देखील धावून काढल्या जातात. 2 धावांनी धावफलक देखील वाढला जातं. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 20 धावा उर्वरित. अजूनही 6 चेंडू मागे. 6 चेंडू मागे 33 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 30+10 धावावे या संघाला. तर याच्यानंतर लगेच विनंती केली जाते शिरवणे संघ आपला निर्णय देखील कळवावा.
वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक निलेशाचा. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी येतोय गोलंदाज. तर पहिल्या चेंडूवर फलंदाज देखील बाद होतोय. संदेश बॅक टू द पवेलियन डीजे. DJ Sangam Remix. तर नवीन फलंदाजीसाठी मैदानात जातोय नंदेश. स्ट्राईक एंडवर दरम्यान पुढचा चेंडू निलेशाचा. एकदा मात्र अपच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक चिताच्या चपळीने येतोय, मात्र जेल सोडलं जातंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा 2 धावाने देखील वाढ होताना दिसते. धाफलकर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 22 धावा. इथे मात्र जवळ करावे बस संघ देखील विजेच्या पालड्यात जाताना दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू निलेशाचा तिसरा चेंडू. इथं मात्र बिग हिट केला गेलाय, चेंडू चाललाय थेट सीमा रेषा पार चौकार. फलक पुरुष एकदा 4 धावाने वाढला जातोय डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निलेश. चौथ्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाज निलेश घेऊन येईल. त्याला साम्राज्य एका चौकारच्या साहाय्याने खेळतोय तोच निशांत. इथं मात्र बिगिट गेलाय, लांबी कमी उंची जास्त, मात्र नो मॅन्स लाईन मध्ये देखील चेंडू पडतोय. तर चेंडू जाते थेट 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार खणखणीत चौकार. धावफलक पुन्हा एकदा 4 धावाने देखील वाढला जाते. धावफलकर धावसंख्या 4 ने वाढली गेली. धावफलकर धावसंख्या 30. दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न तर टिट फॉर टॅट केला जातोय. जर तू मला चौकार मारू शकतो, मीही तुझी गडी बाद करून दाखवू शकतो, अशाच प्रकारचा कैसा इशारा देखील देण्यात आला गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दरम्यान या डावातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज निलेश. त्याला सामर्थ्य स्ट्राईक एंडवर विशाल. इथं मात्र शेवटच्या चेंडूवर देखील फलंदाज बाद होतोय. तर इथं मात्र अ गटातनं प्रवेश करणारा पहिला संघ देखील ठरतोय करावे ब संघ. तर याच्यानंतरचा सामना रंगल ब गटातला पहिला सामना रंगल ते म्हणजे गोठवली वर्सेस शिरवणे ब संघ. तर संकेत पाटील यांचं देखील मनाच्या वतीने सहर्ष स्वागत.